छत्रपती संभाजीनगर इथल्या वेदांत हॉटेलची जागा अत्यंत कमी किमतीमध्ये बेकायदेशीर लिलाव प्रक्रिया राबवून 76 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली असल्याचा आरोप झाला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली। कारण या प्रकरणाशी महायुतीच्या सरकारमधील एका मंत्र्याचं नाव जोडण्यात आलं होतं। ते मंत्री आहेत संजय शिरसाट। त्यांच्या मुलाकडे 76 कोटी रुपये कुठून आले असा प्रश्न देखील विरोधकांनी या निमित्तानं उपस्थित केला। शिरसाट यांच्या मागे आरोपांची मालिकाच यानंतर सुरू झाली। संजय शिरसाट यांनी शाजापूरमध्ये 30 कोटींची जमीन 1 कोटीला घेतली। मागासवर्गीय समाजासाठीच्या वर्ग 2 मधील 10 एकर जमिनीला शिरसाट यांनी आपल्या मुलाच्या नावावर खरेदी केलं, हा सुद्धा आरोप झाला। जालना रोडवर शिरसाटांनी 12,000 स्क्वेअर फूट जागा केवळ 5 कोटी 83 लाखाला घेतली। शाजापूरमध्ये शिरसाटांनी 2 भूखंड लाटले असा सुद्धा आरोप झाला। दोन्ही भूखंड 2 गुंठे 10 एकराच्या आसपास होते। एक भूखंड 1 कोटी 50 लाखात तर दुसरा भूखंड 50,000 घेतला। शाजापूरमध्ये हरिजन समाजाची 10 एकर इतकी एकराला 3 कोटी किमतीची जागा त्यांनी फक्त एकराला 11 लाखात मिळवली। विट्स हॉटेल 110 कोटीचं असताना या हॉटेलची खरेदी 67 कोटींना घेतल्याचं सांगितलं गेलं। शेंद्रा MIDC मध्ये ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेली जागा 106 कोटींना घेतली असाही आरोप झालाच। 12,000 स्क्वेअर फीटची जागा कुणाच्या नावावर घेतली? धन्य हो सिद्धांत संजय शिरसाट मुलगा, विजया संजय शिरसाट पत्नी, तुषार संजय शिरसाट मुलगा। देणारे कोण? ओमकार बिल्डर्स, नरेंद्र सिंह जविंदा, राजेंद्र सिंह जविंदा आणि त्यांच्या दोघांची पत्नी यांनी दिली।